कोळी किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण जिताळा मसाला रवा फ्राय बनवणार आहोत। तर त्यासाठी ही जिताळा मच्छी घेतलेली आहे। मुंबई महाराष्ट्रामध्ये ह्याला जिताळा म्हणतात आणि गोव्यामध्ये चौणक म्हणून म्हणतात त्याला। खूप प्रसिद्ध मच्छी आहे आणि ही खाण्यासाठी खूप लोक गोव्याला जातात। तर तीच आपण घरगुती पद्धतीने कशी बनवायची ते मी आज दाखवणार आहे। तर ही मच्छी अशी बोनलेस आहे, काटा याचा काढून घेतलेला आहे आणि पातळ असे स्लाइस करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून मी घेतलेली आहे ती। एक लिंब घेतलेला आहे आणि एक चिंचेचा गोळा घेतलेला लिंबा एवढा। मिरच्या घेतलेल्या 10-12 सुक्या मिरच्या आहेत त्या। एक छोटा चम्मच मिरी घेतलेला आहे, एक छोटा चम्मच जिरे घेतलेले आहेत आणि 2 छोटे चम्मच धणे घेतलेले आहेत। 1 इंच आलं घेतले आहे तुकडे करून। 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। हळद घेतलेले आहे अर्धा चम्मच। मीठ घेतलेले आहे। रवा घेतलेला आहे, आपण रव्यामध्ये कालवून त्याला तळणार आहोत। हा बारीक रवा घेतलेला आहे। तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर मिक्सरला तुम्ही आपला नेहमीचा रवा फिरवून घेऊ शकता। आणि तेल घेतलेले आहे तळण्यासाठी। तर पहिले आपण जिताळ्याला मीठ आणि लिंबू लावून घेऊया। मीठ टाकते मी। तर हा मासा आहे जिताळा, जी पहिल्यांदाच लोक खाणार आहेत, जे जास्त मच्छी खात नाही ते सुद्धा आरामात खाऊ शकतात, कारण या माशाला काटाच नाहीये आणि चवीला सुद्धा खूप छान आहे, एकदम टेस्टी आहे। तर या पद्धतीने नक्की बनवून खा। अशा हलक्या हाताने त्याला लावून घ्यायचं मीठ आणि लिंबू, कारण बोनलेस आहे तर पटकन तुटू शकते। गोव्याच्या प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये ही मच्छी अवेलेबल असते आणि खूप आवडीने लोक खातात तिथे जाऊन। तर माझ्या पद्धतीने देखील बनवून बघा। आता आपण सगळ्या मसाल्यांची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे फिशला लावायला। ह्या मिरच्या घेतल्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये। मिरी, धणे आणि जिरे घेतलेले आहे। आलं, लसूण, हळद घेतलेले आहे। चिंच घेतलेले आहे। सीडलेस चिंच घ्या, बी नाही पाहिजे वाटायला। लिंबू पिळून घ्यायचं आहे। एक अख्खा लिंबू घेतलेला आहे, पूर्ण पिळून घ्यायचं आहे आपल्याला। आता थोडं मीठ घालायचं आहे मसाल्यापुरतं, कारण फिशला आपण मीठ ऑलरेडी लावलेलं आहे। आता ही पेस्ट आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे मिक्सरला। असं बारीक वाटून घेतलेलं आहे। अशी पेस्ट अशी घ्यायची आहे वाटून आपल्याला। गरजेनुसार पाणी घेऊन थोडं वाटून घ्यायचं आहे। तर आता आपण फिशला पेस्ट लावून घेऊया। प्रत्येक पीसला आपण दोन्ही साइडनी चोळून घ्यायचे आहे असं। आता हे मसाला लावून घेतलेला आहे। आता आपण 20 मिनिटं तरी मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे आपल्याला हे फिश, मग आपण फ्राय करूया। आता 20 मिनिटं झालेले आहेत मच्छी मॅरिनेशन करून। आता आपण फ्राय करूया। आता तवा ठेवलेला आहे मी गॅसवरती गरम करायला। आता एका प्लेटमध्ये मी रवा काढून घेते, बारीक रवा। तवा गरम झालाय, मी तेल टाकते आणि फिश असं दोन्ही साइडने आपण रवा लावून घ्यायचा आहे। असं तेलावरती टाकायचे गरम गरम। झाकण वगैरे ठेवायचं नाही, ओपन मध्येच फ्राय करायचं आपल्याला।
असं क्रिस्पी बनते मग ते छान. छान छान रेसिपीसाठी कोळी किचन रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा ज्यांनी केले नसेल त्यांनी. आता पलटून घेते. दोन्ही बाजूनी आपण चांगलं पलटून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडने आपण पलटून घेऊया. शिजायला लगेच शिजते कारण एकदम पातळ स्लाइस केलेले आहेत आपण. 4 मिनिटातच आपली ही शिजते. 2-2 मिनिटांनी दोन्ही साईडला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आता हे झालेलं आहे आपलं फ्राय करून. मी काढते हे. अशा प्रकारे मी सगळे तळून घेते. अशा प्रकारे आपला जिताडा मसाला रवा फ्राय तयार आहे. रेसिपी आवडल्यास तर नक्की तुम्ही पण बनवून बघा माझ्या पद्धतीने. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.